शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 17 जानेवारी 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। वाटाण्याची आवक भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 25 ते 32 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। तर या क्वालिटीमध्ये वाटाणा हा 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर काळा घेवडा हा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। लिंबू 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे। नवीन बटाट्याची आवक बघू शकता। नवीन बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन बटाटा हा 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन बटाटा बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे। मालाची क्वालिटी बघून फ्लावर बघू शकता। या ठिकाणी फ्लावर हा 150 पासून ते 200 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये फ्लावर 150 ते 200 रुपये कॅरेट याप्रमाणे। मेथी बघू शकता। मेथी या ठिकाणी 3 ते 4 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 300 ते 400 रुपये शेकडा याप्रमाणे। तर कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर ही 500 पासून ते 700 रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। नमस्ते। कसा हरभरा? 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला हरभरा पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बघू शकता हरभरा 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे। ओके। शापू कशी? या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये शापू ही 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये करडी भाजी बघू शकता 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पालक बघू शकता। पालक हा 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मिरचीचे दर खूपच वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हिरवी मिरची बघू शकता ही 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल 70 रुपयापासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। टोमॅटो बघू शकता। टोमॅटो या ठिकाणी या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 ते 500 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 पासून ते 500 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे। त्याचबरोबर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। कोबी बघू शकता। या क्वालिटीमध्ये कोबी आपल्याला 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे। काकडी कशी? 20 रुपये किलो। काकडी 20 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते। बीट बघू शकता। बीट या ठिकाणी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीट 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। आलं बघू शकता। या चांगल्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। त्याचबरोबर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो। वांग्याचे दर पुन्हा उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। वांग हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता। गोल्डन वाटाणा हा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता। दिल्ली गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची बघू शकता। ज्वाला मिरची हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची 80 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर भेंडी बघू शकता। भेंडी ही 30 पासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापात 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर शेवगा शेंग बघू शकता, शेवगा शेंग ही 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता, गावरान गाजर हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. लसूण बघू शकता, लसूण या ठिकाणी 90 पासून ते 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 90 पासून ते 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. लोकल बटाटा बघू शकता, हा नवीन बटाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तळेगाव बटाटा हा 17 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बटाटा हा 17 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हा इंदोर बटाटा बघू शकता, त्याचीसुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तो सुद्धा 17 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता, शिमला मिरची ही 30 रुपये 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये शिमला मिरची 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. शेवग्याची आवक भरपूर प्रमाणात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवगा हा 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा 100 पासून 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. भोपळा बॅग बघू शकता, भोपळा बॅग ही 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग ही 150 रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चेकनट बोरं बघू शकता, या ठिकाणी चेकनट बोरं ही 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चेकनट बोरं 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे आलं 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे बघू शकता, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं 60 रुपये किलो याप्रमाणे. डिंगरीची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डिंगरी भाजी बघू शकता, ही भाजी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पिकाडोर मिरची बघू शकता, या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये रताळ्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. रताळे हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये रताळी 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पावटा बघू शकता, पावटा हा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये पावटा हा 30 रुपये किलो याप्रमाणे. आणि काळा घेवडा बघू शकता, काळा घेवडा हा 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये काळा घेवडा हा 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. खरबुजाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरबूज हे 20 पासून ते 35 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ह्या अशा क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता, 20 पासून ते 35 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे.